नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर सकाळी पण मी आज उभं राहून व्हिडिओ टाकला, तुम्हाला आवडला। एकच कमेंट आत्ता मी नुकतीच वाचली की ताई उभं राहून तू बातम्या देतेस असं वाटतंय म्हणून। तर छान, म्हणजे आवडलं तुम्हाला, ह्याच्याबद्दल छान। माझं पसारा रुटीन आवडलं, ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर आत्ता मला अभ्यास करून तुम्हाला काही व्हिडिओ द्यायचा फार मुश्किल होतंय का, तर एवढ्या पसाऱ्यात मी काय अभ्यास करू, माझं डोकं पण चालत नाही आहे। तर मी पद्मपुराण मी वाचत होते भागवत खरं, पण त्यातनं माझी नजर पद्मपुराणावर गेले आणि त्यात मी एक गोष्ट आत्ता कथा वाचली। तर तीच कथा म्हटलं आज तुम्हाला सांगावं, कारण बऱ्याच जणींना भागवतातल्या कथा, पद्मपुराणामधल्या कथा वगैरे आवडतात। तर म्हटलं चला आज तुमच्या पुढं हाच व्हिडिओ की बघा। तर पसाऱ्या रुटीनमधलं पण मला तुम्ही छान छान कमेंट करा, सांगा ताई सगळ्या जगावेगळं तुझं पसारा रुटीन पण आम्हाला आवडले, ही तुम्ही मला सांगा नक्की। ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पहा, दुपारीच व्हिडिओ गेला असेल तो, कारण हा रात्रीसाठी व्हिडिओ करते मी तुमच्या आत्ताच। तर नीट गोष्ट ऐका आणि या गोष्टीतनं तुम्ही जे काही घ्याल, जे सार तुम्ही घ्याल माझ्याकडनं गोष्टीकडनं, ते मला शेवट कमेंट म्हणून करून सांगा। ज्या लेडीज ज्या कुणीही ही गोष्ट ऐकेल त्यानं शेवटपर्यंत ऐकली हे तरी मला सांगायचं की ताई हो आम्ही शेवटपर्यंत ऐकली। भले त्यातलं सार तुम्हाला कळो न कळो, जे शेवटपर्यंत ऐकेल त्यांनी मला स्पष्ट कबुलीनं सांगायचं की ताई आम्ही तुझी गोष्ट शेवटपर्यंत ऐकली। ज्यांनी अर्धी ऐकली त्यांनी पण मला खरेपणानं सांगायचं ताई व्हिडिओ मोठा होता, आम्ही गोष्ट अर्धी ऐकली, आम्ही परत ऐकू। किंवा ज्यांनी सगळी गोष्ट ऐकून त्यातलं सार तुम्हाला कळलं तेही मला नक्की सांगायचं की ताई मला ह्याच्यातलं सार कळलं। म्हणून मी वाट बघते तुमच्या कमेंटची, कारण कमेंटशिवाय ताई जगू शकत नाही। हेच माझं कमेंट जेवण आहे, हेच माझा श्वास आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। तर गोष्ट सांगते, एक राज्य होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाच्या गावात 2 नवरा बायको राहत होती। 6च महिने त्या पोरापोरीच्या लग्नाला झाले होते। 6 महिने व्यवस्थित छानपैकी संसार करत होती ती जण, आणि 6 महिन्यानंतर त्याच्या वर्षणी महाराजांचा घाला झाला, त्याला 7.5 लागली आणि त्याला काय झालं तर त्याला सगळ्या अंगाला कोड भरलं एका रात्रीत। तो एवढा कोड म्हणजे पांढरे डाग नाही, तर कोड म्हणजे पूर्वीच्या काळचा रोग, की ही जी आपली चमडी आहे हिला सुद्धा रक्त पुहून अशी अक्षरशः ती चमडी गळायला लागती, असा असाध्य रोग त्याला झाला। त्याचा वास मारायला लागला। पण ती पत्नी, हिनं लग्नात घेतलेली 7 वचनं तिला माहीत होती की कुठल्याही प्रकारे पतीची साथ सोडायची नाही, म्हणून तिनं काय केलं की ती त्याची सेवा करायला लागली। तसा तो घाणेरडा सगळा झालेला, तोंडापासनं पायापर्यंत तो रक्तबंबाळ पूर्ण भरलेला, वास मारणारा अशा व्यक्तीची, अशा नवऱ्याची पण ती स्त्री मनोभावे सेवा करत होती। त्याला रोज अंघोळ घालायची, त्याला मलम लावायची, ट्युबा लावायची, त्याला छान कपडे घालायची, त्याला खायला प्यायला घालायची, त्याला कुठनं जंगलातनं कडू म्हणजे जे काही तिला करता येईल त्याच्यासाठी ती सगळी औषध पाणी मी त्याला करायची, त्याचं मलमूत्र काढायची, त्याचं सगळं सहन करायची आणि त्याची व्यवस्थित सेवा करायची। का तर ती स्त्री एक पतिव्रता स्त्री होती। या पतिव्रता स्त्रीवर ही गोष्ट अवलंबून आहे सगळी। म्हणून नीट ऐका की काही काळ असा 7.5 2-2.5 वर्ष असे त्याचे निघून गेले की तो तसा कोड्या अवस्थेत होता। पण त्याच्या पतिव्रता स्त्रीनं त्याची एवढी सेवा केली की तो एक दिवस बरा झाला। पण त्याचं शरीर क्षीण होतं, तो म्हातारा दिसत होता आणि त्याचा चेहरा वगैरे, हात पाय सगळं काळवंडलेलं होतं। पण तो त्या असाध्य कातडं गळणं या रोगातनं तो मुक्त झाला होता 2.5 वर्षानं। तर त्यानंतर तो सगळा असं घराच्या बाहेर बसला होता। संध्याकाळच्या वेळी तो घराच्या बाहेर बसला होता। पत्नीनं त्याचं मस्तपैकी आवरून सवरून दिलं होतं आणि तो घराच्या बाहेर बसला होता। तो घराच्या बाहेर बसल्या वेळात त्या राज्यातल्या राजाकडं जाणारी एक वेश्या स्त्री तिथनं पुढनं चालली होती की ती राजाचं करमणूक करायची, ती राजाच्या पाशी नृत्य करायची, ती राजाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायची, अशी ती वेश्या स्त्री होती। तर ती त्याच्या पुढनं जात होती। तर या माणसाला त्या स्त्रीमध्ये त्याचं मन गेलं आणि म्हणाला तो की ही स्त्री किती सुंदर आहे, किती छान आहे, ही आपल्याला एक रात्र तरी मिळेल का, हे पाप त्याच्या मनात तिथं आलं आणि तो उदास झाला। संध्याकाळी जेवताना तो उदास होता, रात्री झोपताना तो उदास होता। त्यावेळी त्याची पत्नी त्याला म्हणाली की काय झालं तुम्हाला, तुम्ही आज एवढे उदास का आहात, नाराज का आहात, माझ्याकडनं काही चूक झाली का? तर तो म्हटला नाही, तुझ्याकडनं काही चूक झाली नाही, पण
जी स्त्री राजाकडं जाते, जी राजाची सेवा करायला जाते, त्याची करमणूक करायला जाते, ती स्त्री ती मला अतिशय आवडली आणि माझ्या मनात असे विचार आले की ती मला मिळेल का. आणि तो रडायला लागला की मी असा कोडी, मी असा नाही का शरीराला क्षीण, ती स्त्री मला कशाला मिळते. तर त्या प्रतिव्रता स्त्रीला ते सुद्धा वाईट वाटलं की पतीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हे आपलं काम आहे, हे आपण त्याला वचन दिलेलं आहे, तर आपण त्याची ही इच्छा पूर्ण केली पाहिजे. तर त्या स्त्रीनं पुढं काय केलं नीट ऐका. तर ती तिच्या दारापुढनं जायची. ज्यावेळी ती रात्रीची निघून जायची त्यावेळी ही स्त्री तिच्या घरी जायची, ही पतिव्रता स्त्री तिच्या घरी जायची. तिच्या घरी जाऊन तिचं घर स्वच्छ सजवायची, झाडून लोटून काढायची, तिची धुणं भांडी करायची आणि घर चकाचक करून पहाटे ती घरी जायच्या आधी ही स्त्री आपल्या घरी यायची. असं बरेच दिवस चाललं होतं. त्या वेश्या स्त्रीला कळेना, अरे कधी कोण येत आहे आपल्या, कोण एवढं आपलं सगळं जणू काही एखाद्या पतिव्रता स्त्रीचा संसार असल्यासारखं आपलं घर कोण आवरून जाते. म्हणून ती एक रात्र लपून बसली, गेली नाही राजाकडं. त्यावेळी तिला दिसलं की ही पतिव्रता स्त्री येते आणि आपलं घर आवरून जाते. ती वेश्या स्त्री पळत गेली आणि तिच्या पाया पडली, तिच्या पायावर लोळण घेऊ लागली आणि म्हणाली, अगं ताई, तू हे काम का करत आहेस? तू एक पतिव्रता आहेस. तुझ्या गावात कहाण्या मी खूप साऱ्या ऐकल्यात की तू अशा नवऱ्याची गेली 2.5 वर्ष झाले सेवा करत आहेस, तू त्याला सोडून गेली नाहीस आणि माझ्यासारख्या वेश्येच्या घरात हे आवरून सवरून मी आधीच पापी आहे आणि तू मला अजून पापाचा भागीदार का करत आहेस? एका पतिव्रता स्त्रीकडनं असे घरातली कामं करून घेणं म्हणजे वेश्येच्या घरची कामं करणं म्हणजे हे मला मोठं पाप माझ्या डोक्यावर तू का देत आहेस? तू का हे करत आहेस? त्यावेळी त्या स्त्रीनं उत्तर दिलं, हे ताई, तू वेश्या असशील जगासाठी, तू काय असशील तुझ्या पोटासाठी. मी तुला कुठल्याही प्रकारचं नावं ठेवत नाही किंवा मी तुला कुठल्याही प्रकारचा दोष देत नाही. ते तुझं काम आहे, तू ते नेटानं करत आहेस. पण माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण करावीस म्हणून मी तुझ्या घरी काम करत आहे. त्या वेश्या स्त्रीनं विचारलं, देवी तुला काय पाहिजे म्हणून तू माझी अशी सेवा करत आहेस? त्यावेळी तिनं सांगितलं, माझा नवरा असा कोडी आहे, तो आत्ताशी त्यातनं बरा झाला आहे, पण त्याच्या मनात तू बसली आहेस आणि त्याला एक रात्रीसाठी तू हवी आहेस किंवा त्याला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे आणि मी पतिव्रता आहे, माझ्या पतीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हा माझा धर्म आहे. म्हणून मी तुझ्या घरी अशी कामं करत आहे की तू माझ्यावर प्रसन्न व्हावंस आणि माझ्या पतीची इच्छा पूर्ण करावीस, तरच तो खुश राहील आणि तरच मी खुश राहील. माझा पती खुश असला तर मी खुश राहील, असं त्या स्त्रीनं सांगितलं. त्यावेळी ती वेश्या स्त्री ढसाढसा रडायला लागली आणि म्हटली, अगं देवी, मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येऊ शकत नाही. मी अशी बदनाम स्त्री आहे आणि संगतीला अशी वाईट असते. आज तू पतिव्रता आहेस, आज तुझं सगळ्या गावात नाव आहे आणि जर तू माझ्या संगतीला कोणाला दिसलीस तर तुलाही माझ्यासारखी ठरवली जाईल. म्हणून मी तुझ्या घरी नाही येऊ शकत, मला माफ कर. पण मी तुझ्यासाठी एक काम करू शकते की तू एक रात्र त्याला माझ्याकडं पाठव, मी त्याच्या इच्छा पूर्ण करेल आणि तुलाही वाटेल की तू तुझ्या नवऱ्याच्या इच्छा पूर्ण केल्या. तुझ्या मनात काय आहे हे मला कळत नाही आहे की तू एवढी पतीची सेवा करतेस, एवढं काय करतेस, तरीही तू माझ्यापाशी तू त्याला पाठवतीस. म्हणजे काय तुझ्या नशिबात असेल, काय तू काय आहेस, तू देव आहेस. अशी ती गडागडा तिच्यापाशी रडायला लागली वेश्या स्त्री. तर या स्त्रीला पतिव्रता स्त्रीला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली की ठीक आहे, मी आज रात्री त्यांना तुझ्याकडं पाठवते. ती आनंदानं घरी गेली आणि पतीला सांगितलं की तिनं सांगितलंय की तू आज 8 वाजता माझ्या घरी ये म्हणून. तर पतीला अतिशय आनंद झाला. पत्नीनं पतीला आंघोळ घातली, मस्तपैकी कपडे घातले, त्याला नटवला, सजवला आणि पती बरोबर 8 वाजता वेश्येकडं निघाला. पण नियतीला काय मान्य असतं, नियती कधीही पतिव्रता स्त्रीच्या कष्टाला, तिच्या योग्यतेला योग्य तोच फळ देती तिला. त्याची ही कथा आहे. पुढं ऐका की तो घराच्या बाहेर निघाला पण एवढा मोठा दगड त्याला आडवा आला आणि तो तिथंच पडला आणि त्याचा पाय मुरगाळला. तर तो ढसाढसा रडायला लागला की माझ्या मनातली इच्छा अपुरी राहिली, मला तिच्याकडं जायला नाही मिळाला, तर ती परत कधी माझ्यावर प्रसन्न होईल का, परत कधी मला बोलवेल का, आता मी काय करू, मला नाही जायला. म्हणजे त्याच्या पायाच्या दुखण्यापेक्षा त्याला तिच्याकडं नाही जायला मिळत ह्याचं त्याला जास्त दुःख झालं होतं. आणि हे त्या पतिव्रता स्त्रीला, त्याच्या बायकोला हे बघवलं नाही की आपला पती रडत आहे. ती म्हटली, काळजी करू नका पती परमेश्वर, मी तुम्हाला माझ्या पाठीवर घालून तिच्यापर्यंत पोचवते, पण मी गावातनं नाही जाऊ शकत का, तर तुमची बदनामी होईल. आपण जंगल रस्त्यानं जाऊया आणि मी तुम्हाला तिच्या घरी पोचवते.
दोघंजणं निघाले. पत्नीनं पतीला पाठीवर घेतलं आणि जंगल रस्त्यानं ती निघाली. पण त्याच वेळी काय झालं होतं तर राजाच्या राजवाड्यात चोरी झाली होती आणि ते सारे चोर जंगलात लपलेले होते आणि एका ऋषीमुनींची झोपडी होती, तिथं त्यांनी ते सगळं द्रव्य लपवून ठेवलं होतं आणि त्या ऋषींच्या पोटात भाला घालून त्यांना असं सरळ उभं करून ठेवलं होतं की ह्यानं कुणाला कुठं सांगू नये की इथं चोरी आहे, इथं माल आहे, असं कुणाला सांगू नये. चोरांची बुद्धी शेवटी लहानच असती, तर असं काही सांगू नये म्हणून त्यांच्या पोटात भाला घालून त्यांना असं खोवून ठेवलं होतं वरती, म्हणजे उलटं असं त्यांना खोवून ठेवलं होतं आणि चोर गायब झाले होते. तिथनं ही स्त्री त्यांना पतीला पाठीवर घेऊन त्या जंगलातनं निघाली होती. तर त्या ऋषींचं ध्यान, ते ऋषी एवढे ध्यानात होते की त्यांना हेही कळलं नव्हतं की आपल्या पोटात भाला घुसलाय, आपण उलटं झालंय. ते देवाच्या नामस्मरणात एवढे मग्न होते की त्यांना ह्याचा काहीही अपाय झाला नाही, ते त्यांच्या ध्यानात तसेच होते. पण हा पुरुष काही चांगला नव्हता किंवा चांगल्या वासनेचा नव्हता, त्यामुळं तिथनं जाताना त्या पुरुषाचे, म्हणजे स्त्रीनं असं त्याला घेतलं होतं आणि त्या पुरुषाचं डोकं इथं आलं होतं आणि ते डोकं त्या ऋषींच्या पायाला लागलं. त्यांना जे उलटं ठेवलं होतं त्यावेळी त्या ऋषींच्या पायाला तिच्या पतीचं डोकं लागलं आणि ऋषी जागे झाले आणि त्याला तात्काळ शाप दिला की कोण हा पापी आहे, त्यानं माझी समाधी तोडली, हे केली, मला म्हणता येईना, समाधी तोडली. त्याला आज तो उद्याचा सूर्योदय बघणार नाही, त्याला आजच्या रात्रीच मरण येईल, असं त्या ऋषींनी तिला शाप दिला. त्या माणसाला शाप दिला की आज हा जगत नाही. तो त्यानं पतीला खाली ठेवलं आणि ऋषीमुनींची माफी मागायला लागली, असं करू नका, माझा पती आत्ताशी कसा तरी या सगळ्यात बरा झालेला आहे आणि त्याचं मरण मी बघू शकत नाही, कारण मी त्याची एवढी सेवा केली आहे, मी पतिव्रतेचे प्रत्येक धर्म पाळत आलेली आहे. तुम्ही असं करू शकत नाही, कारण मला अखंड सौभाग्याचं नक्कीच फळ मिळणार आहे, कारण मी पतीची सेवा केलेली आहे. तुम्ही त्यांना शाप देऊ शकत नाही, तुम्ही शाप माघारी घ्या. पण ऋषी चिडले होते, ते म्हटले नाही, शाप दिला आहे त्याचा आता मी तुला शाप माघारी घेऊ शकत नाही, हा सूर्योदय पाहणार नाही. मग पती लागला रडायला, काय झालं आता, तर मला ती नाहीच मिळाली, वेश्या मला मिळाली नाहीच, पण आता मी मरणार, आता मी जगूच पण शकत नाही, मी असा तरी जगत होतो, आता मला काहीच राहिलं नाही माझ्या आयुष्यात, आता मी मरणार, म्हणून जोराजोरात रडायला लागला. त्यावेळी पत्नी त्याला म्हणाली, पतिदेव रडू नका, तुम्ही त्यावेळी मराल ना ज्यावेळी सूर्योदय होईल, आणि सूर्योदय मी होऊ देणार नाही. त्यावेळी तिनं त्याच ऋषींच्या कमंडलूतलं पाणी आपल्या हातावर घेतलं आणि सूर्यदेवाला सांगितलं की मी जर खरी पतिव्रता असेल, आजपर्यंत जर मी पत्नी धर्म पाळला असेल, मी कोणत्याही प्रकारचं पाप केलं नसेल, मी मनापासून सेवा केली माझ्या पतीची, तर तू उद्या उगवायचं नाहीस, मी जोवर तुला सांगत नाही तोवर तू उगवायचं नाहीस. म्हणून त्यानं त्या शपथपूर्वक पाणी सोडलं की तू उगवायचं नाहीस म्हणून. आणि पतिव्रता स्त्रीला देव काय, सूर्य काय, जमीन काय, वारा काय, पाऊस काय, यमाच्याही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. जी स्त्री पतिव्रता आहे तिच्या पतीला काहीही होऊ शकत नाही, हे पहिल्यांदाच देवांनी सांगितले, हे पहिल्यांदाच शास्त्रानं सांगितले. आणि तिनं हातात पाणी घेऊन तो शपथ सोडली होती किंवा सूर्याला सांगितलं होतं की मी पतिव्रता आहे, तू इथं येऊ शकत नाहीस, तू माझ्या पतीला नेऊ शकत नाहीस. सकाळ झालीच नाही, 38 तास झाले, 48 तास झाले, 72 तास झाले, असे 7 दिवस झाले. सगळीकडं हाहाकार माजला, अरे काय झालं सूर्यदेवांना, सूर्यदेव उगवत का नाही आहेत, सूर्यदेव उगवत का नाही आहेत, पृथ्वी कशी चालणार, सगळं ब्रह्मांड कसं चालणार जर सूर्यदेवच उगवले नाही तर. म्हणून सगळ्यांनी विचार केला काय झालं. त्यावेळी कळलं की एका पतिव्रता स्त्रीनं सूर्यांना सांगितले की तुम्ही उदय व्हायचा नाही का, तर माझा पती मरेल म्हणून. त्यावेळी सगळे देव तिला भेटायला गेले आणि सांगितलं, हे देवी आम्हाला माफ कर, तू काय चुकलं असेल ते, पण तू सूर्याला जे सांगितलं आहेस त्याला जी आज्ञा दिली आहेस ती माघारी घे, नाही तर सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होईल. पत्नी म्हणाली, माझं ब्रह्मांड माझा पती आहे, जर त्याचा नाश होत असेल तर मी बाकीच्या ब्रह्मांडाचा का विचार करू, मी सूर्याला आज्ञा देऊ शकत नाही, कारण ऋषीमुनींनी माझ्या पतीला शाप दिला आहे की जर सूर्योदय झाला की माझा पती मरेल. मग मी कशी माझ्या पतीला मारलेलं बघू शकते, कशी त्याचं मरण मी बघू शकते का, तर मला अखंड सौभाग्याचं वरदान हवं होतं आजपर्यंत, आणि तेच मला न मिळता माझा पती जर माझ्यापासून लांब जात असेल तर मी का सूर्याला आज्ञा देऊ. तर देव त्याला म्हणाले, तू देवी खरोखर तू पतिव्रता आहेस, सूर्यदेव सुद्धा तुझ्या आज्ञा पुढे जाऊ शकत नाहीत, कारण तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की जर सूर्यदेव खाली आले तर त्यांचं सुद्धा भस्म तुझ्या तेजानं होईल, तुझ्या
त्याच्या आचरणानं तो सूर्यसुद्धा भस्म होऊ शकतात, एवढं तेज तुझ्यात आहे, एवढी ताकद तुझ्यात आहे, एवढी तू पतिव्रता आहेस, तर तू आमच्यासाठी तुझे शब्द माघारी घे. त्यावेळी तिथं माता अनुसया आला. अनुसया सगळ्यांना माहीत आहेत. तर माता अनुसया आल्या आणि त्या म्हणाल्या, हे मुली, तू हे तुझे शब्द माघारी घे. तुझ्या पतीला मी जिवंत करते, कारण मी पण एक पतिव्रता स्त्री आहे. तुझ्या पतीला जिवंत करायची जबाबदारी माझी, पण ब्रह्मांड सांभाळायची जबाबदारी या देवांवर आहे. त्यामुळे तू सूर्यदेवाला शपथ त्याची माघारी घे, त्याची आज्ञा माघारी घे. त्यावेळी त्या स्त्रीनं त्या अनुसयेचं ऐकलं आणि त्यांनी सूर्याला सांगितलं की तुम्ही उगवू शकता, मी माझे शब्द माघारी घेते. त्यावेळी सूर्योदय झाला आणि इकडे तिच्या पतीचा अंत झाला. पतिव्रता स्त्रीचा पती देवाघरी गेला, त्याला मरण आलं. त्यावेळी अनुसयेनं पुन्हा हातात पाणी घेतलं आणि तिच्या स्वतःच्या पतिव्रतेच्या ताकदीवर ते पाणी तिच्या पतीवर टाकलं आणि तिचा पती जिवंत झाला. म्हणजे एक पतिव्रता स्त्री, दुसरी पतिव्रता स्त्री, दोन पतिव्रता स्त्रियांनी मिळून काय करू शकली हे पुराण सांगतं. तर त्यावेळी तो जिवंत झाला आणि त्याच्या अंगाचंच कोड नाही तर त्याच्या मनाचंही कोड सगळं धुवून निघालं. तो एक सत्पुरुष झाला, तो एक चांगला पुरुष झाला आणि त्यानं मनोभावे सर्व देवांची, अनुसयेची आणि स्वतःच्या पत्नीची गडगडून माफी मागितली की तू आजपर्यंत माझी एवढी सेवा केलीस, तू एक शब्द मला बोलली नाहीस, तरीसुद्धा माझं मन परक्या स्त्रीमध्ये गेलं आणि मी हे मोठं पाप करायला निघालो, तर मला मरणाचं वरदान मिळालं आणि तू मला ह्याच्यातनं सुद्धा वाचवलंस. त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. तू पतिव्रता आहेस, तू माझी आहेस आणि सगळ्या स्त्रियांनी पतीसाठी काय करू शकतात याचं तू एक मोठं उदाहरण आहेस. त्याच्यानंतर सर्व देवांनी मिळून देवांनी विचारलं तुला काय पाहिजे आहे, तेव्हा सर्व देवांना तिनं सांगितलं मला एवढंच पाहिजे आहे की आता माझे पती बरे झाले आहेत, हे असेच राहावे आणि तुम्हाला जेवढे दिवस द्यायचं आहे तेवढा सुखासमाधानाच्या संसाराचं मला वरदान द्या, पण मला अखंड सौभाग्याचं मरण हवं आहे, एवढंच लक्षात ठेवा. तर सगळ्या सूर्यदेव, सगळ्या देवांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले की तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. तू जोवर जिवंत आहेस तोवर तुझ्या पतीची रक्षा करत राहशील, त्याला कधीही काही होणार नाही. तू मरशील तर सौभाग्यवती मरशील, हे तिला वरदान दिलं साऱ्या देवांनी. मग ह्याच्यातनं काय शिकलात तुम्ही हे लक्षात घ्या की पतिव्रता स्त्री हे काहीही करू शकते, तर स्त्री हीच काहीही करू शकते हे लक्षात घ्या की जेवढी ताकद आहे आपल्यामध्ये ही ताकद ब्रह्मांडात कुणात नाही आहे. आपण सगळ्या माता भवानीच्या पोरी आहोत, आपण तिचा अंश आहोत की आपण सगळं करू शकतो. जे तुम्ही ठरवाल ते तुम्ही करू शकता, जे मी ठरवेल ते मी करू शकते. फक्त ही पावर आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. तर माझ्या प्रत्येक बहिणीनं, प्रत्येक मैत्रिणीनं ती पावर आणा. पतिव्रताच असं नाही म्हणत आहे मी, कोणत्याही गोष्टीची पावर स्वतःमध्ये आणा की मी हे करू शकते. कोणतंही कार्य, कोणतीही गोष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि मी ती करू शकते हे पहिल्यांदा आपल्या मेंदूला बजावा. आपण ते करू शकतो हे लक्षात घ्या, कारण ती शक्ती आपल्यामध्ये आहे. आता या गोष्टीवरनं जरी मी सगळ्या स्त्रियांना काही सांगितलं असेल तरी सुद्धा ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो, पुरुष म्हणजे काय की तो पुरुष रोज उठून बायकोला शिव्या देईल, बायको पतिव्रता आहे, बायको व्यवस्थित आहे, पण तो पुरुष रोज उठून तिला मारहाण करेल, रोज उठून घरात दारू पिऊन दंगा करेल, रोज उठून पोरापारांना मारेल, तर तो मर्द नाही, तो पुरुष नाही. हे लक्षात घ्या. का तर पुरुषांनी सुद्धा हे लक्षात घ्या की स्त्री ही देवी आहे, स्त्री ही जगाची पाठीराळ, ती सगळं करू शकते. स्त्री काही करू शकत नाही अशी गोष्टच नाही आहे कुठं. तर पुराण काळापासून इतिहास जमा अशा अनेक गोष्टी आहेत की स्त्री काय काय करू शकते. ते तर पुरुषांनी सुद्धा हे लक्षात घ्या. जर स्त्री शक्ती आहे ती सगळं करू शकते. जर तुम्हाला तुमचं जीवन वाचवू शकते, तुमचा संसार वाचवू शकते, तर ती स्वतःलाही वाचवू शकते, ती सगळं काही करू शकते. तर जो पुरुष स्त्रीला मारतो, घरात शिवीगाळ करतो, आपल्या महिलेला, आपल्या पत्नीला त्रास देतो, तो कधीही मर्द नसतो हे लक्षात घ्या. मग पुरुषांनी सुद्धा सुधारा, या गोष्टीतनं सुधारा की जर तुम्ही वाईट कर्म केली तर तुम्हाला त्याची वाईट फळं मिळतील. म्हणून प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक घरातल्यांनी स्त्रीचा स्वीकार करत जा, तिचा अपमान करत जाऊ नका, तिला योग्य ते स्थान द्यायचा संसारामध्ये. आणि स्त्रीची दुश्मन होऊ नका, तिनं सुद्धा प्रत्येकीला समजावून घेत जा. जेवढं शक्य तेवढं सगळ्यांनी, समाजात सगळ्यांनी खेळीमेळीनं राहा, आपुलकीनं राहा. जिथं नाही पटत तिथनं लांबू आपण. जिथं आपली नाती आहे, जिथं पटत आहे तिथं खेळीमेळीनं आनंदानं राहा.
तर कधीही कुणीही स्त्रीचा अपमान करू नका. सगळ्यांनी व्यवस्थित प्रेमानं हसत राहा आणि स्त्रीला योग्य सन्मान द्या आणि तुम्ही पण पतीचा योग्य सन्मान करा. दोन्ही गोष्टी आज कलियुग आहे, ही गोष्ट आहे ह्याच्यातली पुराण काळातली, पण यासुद्धा गोष्टी कुठं ना कुठं सत्य आहेत. त्याशिवाय या गोष्टी बाहेर आलेल्या नाही आहेत. त्यातनं आपल्याला काहीतरी शिकवण मिळत आहे. तर प्रत्येक स्त्रीनं स्वतःतली शक्ती ओळखायला शिका आणि प्रत्येक पुरुषानं स्त्रीचा सन्मान करायला शिका. तिला मान सन्मान द्या. पतीनं पत्नीला द्या आणि पतीने पत्नीने दोघांनी एकमेकाचा योग्य मान सन्मान ठेवा आणि आनंदाचा संसार करा आणि हसत राहा. तर आजची गोष्ट कशी वाटली, या प्रकारच्या अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत का हे मला छान छान कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.